टू हॅलो व्हॉट्सअप गाईज, पुन्हा एकदा तुमचं आपल्या न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्यात आपण आज खूप खुश आहे, कारण जे तुम्हाला मी सांगणार आहे, जे कम्युनिटीमुळे मला, ज्या यूट्यूब चॅनलमुळे जे मला जे एवढ्या लवकर जे मोटिवेशन मिळालं आहे, त्यासाठी मी तुम्हाला काय सांगू, असं माझ्या मनात एवढी हालचाल चालली आहे. ते पण अ, ते तुम्हाला मी पुढे सांगतोय. तर तुम्ही माझा गेम प्ले आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून सांगा, आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चालू करूया. आजची जी व्हिडिओ आहे ती कशावर आहे आणि मी आज खुश काय. तर सर्वात फर्स्ट पॉईंट आहे की तुमच्या फॅमिलीमुळे, म्हणजे आपली फॅमिली, यूट्यूब फॅमिली फॉर गेमिंग चॅनल, त्यांनी मला 50 सबस्क्रायबर कंप्लीट करून दिलेले आहे. त्यासाठी मी खूप खुश आहे, आणि तुमचं सर्वांचं पण खूप 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 काय बोलतात त्याला, मी एवढं एक्सप्लेन नाही करू शकत, कारण एवढं मस्त वाटतंय की माझे 50 सबस्क्रायबर झाले, आणि ते सुद्धा बिना काही कॉपीराईट टाकता. विचार करा भाई, असे कसं वाटत असेल ते बिना कॉपीराईट वाढून तुमचं चॅनल ग्रोथ होत असेल, आणि तुम्हाला कम्युनिटी सपोर्ट करत आहे, हे ऐकून तर खूपच भारी वाटतंय. आणि जे मी अनएक्सेप्टेबल होतं की 30 दिवस आपल्याला झाले नाहीत व्हिडिओ टाकून, आणि त्यात आपला चॅनल ग्रोथ व्हायला आलेला आहे. टू थँक्स फॉर, आणि जे मी हे चॅनल उघडलं आहे त्याला पण खूप खूप थँक्यू. बट आता खरी सिच्युएशन काय आहे, आपला आता एक मेन पोस्ट गोल होत जाईल की जर आपले 50 सबस्क्रायबर आहेत, ते आता आपले 100 सबस्क्रायबरमध्ये कसे ॲड करू आपण, हे होत जाईल. आणि जर ते 100 झाले, ते 100 झाले होते, 150 कधी होती, लगेच 150 आले, 200, असे आकडा वाढतच जाईल. कारण सबस्क्रायबर आपल्याला पण खूप, आपली फॅमिली खूप मोठी बनवायची आहे, गेमिंग चॅनल असं भरून टाकायचं आहे. ते आपण करूच. पण जे तुम्ही माझ्या व्हिडिओला, जे 2K वाली ती व्ह्यूज होती, तिला माझ्यावर एकूण 15 काहीतरी सबस्क्रायबर वाढले आहेत. ते त्या व्हिडिओला बघून मला वाटलं सुद्धा नव्हतं की मी करू शकेन. 2K माझ्यासाठी काहीच नव्हते असं मला वाटलं. अरे भाई, मी तर अपेक्षा करून होतो 500 तरी व्ह्यूज जायला पाहिजेत त्या व्हिडिओला. बट मस्त होता तो. मला अनुभव वाटला की हे टायटल आहे, तुम्ही काय द्याल, काय कराल, तुम्ही कोणत्या हॅशटॅग लावू शकाल. आणि जे मी लाँग व्हिडिओ बनवतो ना, त्यात मला थोडंसं कन्फ्युजन वाटतं की माझं लाँग व्हिडिओ जर व्हायरल झाल्यात, एकूणदा नाही, एकूणदा 100 व्ह्यूज वगैरे गेली, तर हीच व्हिडिओ पकडा. जर ही व्हिडिओ गेली तर ती एक प्राऊड फील होईल मला, प्राऊड. म्हणजे बघा, माझी व्हिडिओ तर अजून 10 व्ह्यूजशिवाय पण टेकलेली नाही आहे लाँग व्हिडिओ. पण तुम्ही ट्राय केलं, डेली डेली अपलोड करत राहिलो, तर होऊ शकत आहे. तर माझे पण थोडंसं प्रॉब्लेम चालला आहे इथे, नेटवर्क कमी मिळत आहे, माझा डाटा लवकर संपतोय, त्यामुळे वायफायचं टेन्शन आहे, म्हणून थोडंसं व्हिडिओ टाकायला मला टाईम लागतोय. माझी एक व्हिडिओ 2 दिवसानंतर अपलोड होते, आणि विचार करा माझा एवढा यूट्यूब चॅनलचा अल्गोरिदम थोडा डाऊनला चाललेला आहे. यूट्यूबवाल्यांना मी एकच सांगेन की माझा थोडासा यूट्यूबचा जो अपलोडिंग टाईम आहे ना, तो ऑलमोस्टली जरा फास्टर करा, की मला तो बरासुद्धा वाटेल. जर मी दिवसाला किती 5 तरी गेम खेळलो, त्यामधून 5 क्लिप तरी हातात येतील. जर 5 क्लिपमधून मी 5ही राऊंडमध्ये हारलोय, तरी मी ते व्हिडिओ अपलोड करीन. कारण ते, हे बघा, आपल्याला टाईम भेटत आहे ना, आपण त्यात केलं पाहिजे. मला टाईम तो आता मिळत आहे. जर कॉलेज चालू झालं म्हटलं, मी भाई असा स्टुडंट लाईफ आहे माझी, म्हणून थोडासा मला डाऊन अप, डाऊन अप असं काहीतरी सिच्युएशन आहे माझी. तर आता सुट्ट्या चालू आहेत. ते सुट्ट्या संपल्याच्या नंतर आपला डबल तेच तेच रोना-धोना, कोणा-कोणा, तोच सगळा होत राहील. बट आपण त्यामध्ये पण व्हिडिओ टाकायचा आपण ट्राय करू. आणि एक एक महत्त्वाचं आहे की हे बघा, तुम्हाला कोण सपोर्ट करेल का नाही करेल ते मला माहीत नाही. बट तुम्ही स्वतःला सपोर्ट करायला शिका. आपल्याला कोण ज्ञान द्यायला येणार नाही, कोण बोलायला येणार आहे, कोण काही पोसायला येणार नाही आपल्याला. एवढं लक्षात ठेवा भावांनो. जर माझी व्हिडिओ मला 1 व्ह्यूज तरी या व्हिडिओला आला ना, तरी मला खूप भारी वाटेल. हे मोटिवेशन मी तुम्हाला का देतोय? जर माझी प्रोग्रेस झाली, तर माझी कडून जी फॅमिली येईल, ती माझे व्हिडिओ बघून खुश होतील, आणि ते त्याच्यावर कमेंटसुद्धा करतील. आता टेन्शन नाही घ्यायचं, पुढं पण आपला फ्युचर आहे. यात काय पडू नका की तुम्ही नाही करू शकत, तुमच्याशी होणार नाही, या नाही, त्या नाही. हे असं रोना-धोना खूप वेळेला केलेला आहे, मी सुद्धा केलेला आहे. म्हणून जरासं तुम्ही सांभाळून
आणि घरवाल्यांचं पण थोडंसं ऐकत जा. ते ते सांगतात थोडं थोडं म्हणावं लागेल, बट तुम्ही पण एक लिमिटनुसार जे कराल ना, ते पण तुम्हाला खूप चांगलं ठरेल. जर लिमिटेड असलं ना सगळं होतं, डिसिप्लिन हा तर मेन सिच्युएशन आहे आपल्यासाठी. आणि जर तुम्ही काय म्हणजे खूप वेगवेगळं काहीतरी सोचायचं असेल, मी गेमिंग करतो म्हणून मी गेमिंगचे व्हिडिओ टाकतो. जर मला गेमिंगच्या शिवाय दुसरं पण काय करायचं आहे तर ते मी पण करू शकतो. बट मला एकच याच्यावर डिसिप्लिनमधून राहायचं आहे म्हणून मी ते व्हिडिओ एक एक ना एकदा करत असतो. बट तुम्हाला एक सांगतो की मी 50 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलो कसा काय. तर एक दिवस काय झाला की एक व्हिडिओ मी टाकली होती क्रिकेटची, बट पहिलाच टाकलेली होती की भाऊ बघूया तिला व्ह्यूज जातात का नाही. तर ऑलमोस्टली मी ती व्हिडिओ टाकली तर तिच्यावर 1.5 के व्ह्यूज गेल्या. मी बोललो ही क्रिकेटची आल्या एवढी व्ह्यूज येतात, तर फ्री फायर तर भाई वेगळाच काय ट्युटोरियम आहे. तर फ्री फायरवर व्हिडिओ टाकल्या, 2-3 व्हिडिओ अशा होत्या की त्या 300-400 वर गेल्या. तरी मला बरं वाटलं ते बघून. तर नंतर 2-3 दिवसानंतर मी 2 व्हिडिओ टाकायला चालू केला. माझ्या अल्गोरिदमनुसार मी व्हिडिओ टाकायचा टाईम सेट करत होतो, पण टाईम मला काही समजत नव्हता. बट मी एक करंट टाईम ठेवला की मी याच टायमावर व्हिडिओ अपलोड करेन. जर ती व्हिडिओ अपलोड झाली आणि जर मी त्याच व्हिडिओवर 1 ते 10 दिवसापर्यंत मी ते चालू ठेवलं की मी याच टायमावर याच व्हिडिओ टाकेन, तर जी व्हिडिओ आहे ती पॉप्युलर होईल आणि जरा तिला व्ह्यूज सुद्धा येतील. बट मी हे खूप वेळा ट्राय केलं पण माझं काही झालं नाही. पण एक दिवशी काय झालं की मला शॉर्ट व्हिडिओच्या ह्याच्यात कळालं की हॅशटॅग आपले मेन आहेत. हॅशटॅगवर सगळी गेम असते आणि टायटल सुद्धा मेन आहे. पण मी जास्त तर माझ्या व्हिडिओमध्ये टायटल टाकत नाही. कारण मी जे टायटल टाकतो ते टायटल कुठे जास्त शो होत नाही, कारण हा अजूनपर्यंत पूर्णपणे व्हायरल नाही झालेला आहे. जर ती माझ्या व्हिडिओ व्हायरल जायला लागले तर मी स्वतः टायटल माझ्या चॅनलच्या ह्याच्यावर टाकून देईन. तो चॅनल झाला तर माझे व्ह्युअर्स पण मला बघून म्हणजे काय बोलतात त्याला, ते मोटिवेशनल होतील की हां भाई याची पण व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि मी याची व्हिडिओ बघून मी याच्यासोबत याचं रिमिक्स बोलतोय मी, कोलॅबरेशन करू शकतो. कोलॅबरेशन सोबत आपण इक्वल बेस बोलू शकता तुम्ही की सपोर्टिव्ह. म्हणजे बघा तुम्ही आता कुठली गाणी रील्स बनवायला घेतली, तर ते रील्स बघून तुम्हाला पण ते रील्स बनवायची इच्छा होते आणि तुम्ही त्यांचं गाणं चोरून घेता. ते चोरून घ्यायसारखेच असे एक व्हिडिओज आपण YouTubeने काहीतरी केलेला आहे. म्हणजे ते कॉपीराईट नाहीये. ते तुमचे स्वतःचं पर्सनल आहे. ते तुम्ही स्वतः टाकू शकता. तुम्हाला काय करायचं आहे तो करू शकता. पण इथे जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला डिसिप्लिन हे मेनमध्ये लागेल. जर मोटिवेशन नसेल, पण एक खरं सांगतो, कॉपीराईट आणायचा कधीच तुम्ही ट्राय करू नका. स्वतःचं गाणी स्वतः घ्या. हे बघा, असं नाही बोलत की गाणी घेऊ नका. पण जे तुम्ही गाणी घेता त्याच्या ऑलमोस्टली 1 करोड व्ह्यूजवाले जे यूट्यूबर असतात, त्यांचे साउंड इफेक्ट घ्या. कारण ती जे असतात ना, ते सर्वांना प्रोड्यूस करतात की हां, तुम्ही असं-असं करा. आमच्या इथून तुम्हाला कॉपीराईट नाही येणार. पण जे वेगळे क्षेत्रात असतात, त्यांचा असू शकतो. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो, की जे तुम्ही कॉपीराईट नाही आणण्यासाठी ना, तुम्ही मोठ्या यूट्यूबरांच्या सोबत कॉन्टॅक्ट ठेवा. म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे भाई ते तुम्हाला बोलतात, की "हां, या तुम्ही असं कसं करा, आम्ही सांगतो." तसं नाही, स्वतःचा. पण फक्त ते व्हिडिओ कॉपीराईट नाही यासाठी तुम्ही चान्सेस घ्या. माझं तर 3 अकाउंट असे बॅन झालेले आहेत. ते मी बिना कॉपीराईटचे होतं म्हणजे तसं. पण YouTubeवाल्यांना काय वाटलं, की ते व्हिडिओ याच्यात नाही आहेत म्हणून त्यांनी कॉपीराईट दिलेला आहे मला. तर मी किती तुम्हाला सांगू नाही शकत. एक 500 सबस्क्रायबरवाला चॅनल होता आणि एक 248 सबस्क्रायबरवाला चॅनल. तर भावांनो, ही चुकी तुम्ही करू नका ना. मी पण ही चुकी करणार नाही, ही पण मी तुम्हाला सांगतो आता. तर खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचं. माझं 50 सबस्क्रायबर कंप्लीट केल्यामुळे आणि असंच आपल्या लाईव्ह स्ट्रीम आता आपली चालू होणार आहे भाई. 50 सबस्क्रायबर झालेले तर आपलं आता लाईव्ह पण चालू होणार आहे. आपण नाईटमध्ये जास्तीत घ्यायचा प्रयत्न करूया. सकाळी तर आपल्याला जमणार नाही. तर तर असंच सपोर्ट करत राहा भावांनो. खूप भारी वाटतंय असं तुम्ही सपोर्ट केल्यावर आणि थँक यू सगळ्यांना जे सॉरी ते नाही सांगत मी की कशासाठी मी चॅनलचं हे केलंय. तर मी एक मोटिव्हेशनल स्पीच बनली माझ्यावर की हां भाई तू 50 सबस्क्राईब केलं. माझे मित्र बोलले की तू हे केलं कसं काय? बट
माझे सपोर्टिव्हला माझे फक्त 2-3 जणच होते. मी त्यांचं नाव नाही घेत. मला खूप भारी वाटलं आणि ते माझे बोलतात ना, की "तू पण काही करू शकत आहेस." तर मी काही करू शकत आहे हे मला वाटत आहे. आता आता त्याच्यावर मला काही डाऊट नाहीये. बट आपली सिच्युएशन कधी होते माहिती आहे ना आपल्याला? जेव्हा आपल्याला सपोर्ट कोण नाही करत. त्यामुळे थांबू नका. एक ना एक दिवशी सपोर्ट पण येईल. तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जे काही लिहायचं असेल ते लिहा. मी काही तुम्हाला असं काही बोलणार नाही, की मी म्हणलं काय म्हणजे असं माझे मनोभावाने मी सांगतो, की तुम्ही काही कमेंट द्याल ना, ते मी करायचा प्रयत्न करेन, की हां, माझ्या व्हिडिओमध्ये असं-असं आहे, तसं-तसं आहे. तर ठीक आहे. तर मिळूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच सपोर्ट करत राहा आणि धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं थँक यू सो मच. लव्ह यू. बाय.